उपासना उपासना उपासना. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. प्रियानो, परमेश्वर जेव्हा देतो तेव्हा तो विपुलतेनं देतो. त्याच्या देण्यामागे काही कारणेही असतात, काही योजना असतात आणि काही हेतू देखील असतात. फक्त आम्हाला ते समजून घेणे आवश्यक आहे. आपण पाहत होतो की शलमोन आता राजा झाला आहे आणि त्याने उत्तमरित्या आपला जम बसविला आहे. त्याचे कारण होते की देवापासून त्याला उत्तम विवेकबुद्धी, चातुर्य, सुज्ञता प्राप्त झाली होती. उत्तरोत्तर त्याचे वैभव वाढत गेले आणि साहजिकच तो लवकरच इतर राष्ट्रांमध्ये प्रसिद्ध झाला. त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. त्याच्या हुशारीची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याच्या राज्याचे वैभव पाहण्यासाठी एक राणी त्याच्याकडे आली. ती राणी कोण होती? तिने सर्व काही पाहिल्यावर तिचा अनुभव काय होता? हे पाहण्यासाठी आम्हाला आजचे अध्ययन पाहावे लागेल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आम्ही राजाचे पहिले पुस्तक ह्याच्या 9व्या अध्यायाचं अध्ययन करीत आहोत. आम्ही पाहिलं होतं की कशा प्रकारे देवाच्या आज्ञा न पाळल्यास इस्रायलची स्थिती काय होईल याविषयी देवाने शलमोनाला धोक्याच्या सूचना दिल्यात. नंतर 8 आणि 9 वचनांमध्ये जे काही परमेश्वराने सांगितले होते की हे लोक जर आज्ञा न पाळतील तर काय होईल ते अगदी तंतोतंत खरे ठरले. ज्या जिवंत देवाने इस्रायली लोकांना मिस्राच्या दास्यातून मुक्त करून महान सामर्थ्यशाली कृत्य करून वचनदत्त देशात आणले, त्या जिवंत देवाला त्यांनी सोडून दिले. त्याची उपासना करण्याऐवजी ते अन्य देवांच्या मागे लागले. त्याचे परिणाम आजही आम्हाला पाहायला मिळतात. आपण जर शलमोनाचे मंदिर जेथे उभे होते तेथे गेलात तर आपणाला समजेल की ते मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले. श्रोत्यानो, हे असं का व्हावं? उत्तर अगदी साधे आहे. त्यांनी जिवंत देवाला सोडून दिले. आज आपल्याला धोक्याच्या सूचना मिळूनही आम्ही जर जिवंत परमेश्वराला आपल्या अंतःकरण रूपी मंदिरात येऊ देत नाही, त्याच्याऐवजी भौतिक सुखे, पैसा व प्रतिष्ठा यांची आराधना करू तर त्याचे परिणाम निश्चितच भयंकर असे आम्हाला भोगावे लागतात. शलमोनाला दिलेल्या या धोक्याच्या सूचनेव्यतिरिक्त या अध्यायात शलमोनाच्या प्रसिद्धीचे वर्णन आम्हाला वाचायला मिळते. तर आता पुढे राजाचे पहिले पुस्तक 9वा अध्याय 10 ते 12 वचने वाचूया. परमेश्वराचे मंदिर व राजवाडा ही दोन्ही पुरी करण्यास 20 वर्षे लागली. त्यानंतर शलमोनाने सोराचा राजा हिराम यास गालील प्रांतातली 20 नगरे दिली, कारण त्याने शलमोनास हवे होते तितके गंधसरू, देवदारू व सोने ही पुरविली होती. शलमोनाने आपणास दिलेली नगरे पाहण्यास हिराम सोराहून तेथे गेला. ती त्याला पसंत पडली नाहीत. शलमोन व हिराम यांच्या संबंधामध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. जेव्हा हिरामाने ती 20 नगरे पाहिली तेव्हा त्याला वाटले की त्याला मंदिराच्या बांधकामाविषयी शलमोनासाठी त्याने जे केले त्याचा पूर्ण मोबदला मिळाला नाही. खरे तर त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाल्याने त्यांच्या संबंधात बाधा आली. पुढे 13 आणि 14 वचने आम्हाला सांगतात, तेव्हा तो म्हणाला, हे माझ्या बंधू, कसली ही नगरे तुम्हाला दिली? त्याने त्यास काबूल प्रांत हे नाव ठेवले. हेच नाव आजवर चालू आहे. हिरामाने राजाकडे 120 किक्कार सोने पाठविले. श्रोत्यानो, ह्या वचनातील शेवटचे वाक्य हिरामाने पाठवले होते असे वाचायला हवे, कारण त्याने मंदिरासाठी जे सोने दिले त्या सोन्याच्या मोबदल्यात शलमोनाने ती 20 नगरे त्याला दिली आणि हिरामाने जे लाकूड, दगड आणि मजुरी पुरविली होती त्याचा मोबदला त्याला धान्य, द्राक्षरस व तेल यांच्या रूपात देण्यात आला. नंतर 15, 17 आणि 19 वचने आपण वाचूया. 15, 17 ते 19. शलमोन राजाने लोक वेठीस धरून परमेश्वराचे मंदिर, आपला राजवाडा, मिल्लो, येरुशलेमेचा तट, हासोर, मग्गिदो व गेजेर ही उभारिली. त्यांचा वृत्तांत असा. शलमोनाने गेजेराखालचे बेत होरोन, बालात व रानातले तदमोर ही बांधिली. ह्याखेरीज आणखी भांडारासाठी रथ व स्वार यांच्यासाठी नगरे बांधिली आणि तसेच येरुशलेमेत लबानोनावर व आपल्या सर्व राज्यात आपल्या मनास आले तेही सर्व त्याने बांधिले. या वचनांमध्ये आपण शलमोनाच्या राज्याचा विस्तार पाहतो, तसेच त्याचे बांधकामाचे प्रचंड प्रकल्पही पाहतो.
26 ते 28 वचने पुढे सांगतात, मग शल्मोन राजाने अदोम देशात तांबड्या समुद्राच्या तीरी एलोथा जवळील एस योन गेबेर येथे गलबतांचा तांडा केला. हिरामाने आपल्या ताब्यातील दर्यावरती लोक शल्मोनाच्या कामदारांबरोबर काम करण्यास त्या गलबतांवर पाठविले. त्यांनी ओफिरात जाऊन तेथून 420 किक्कार सोने शल्मोन राजाकडे आणले. या वचनांवरून आमच्या लक्षात येतं की शल्मोनाने त्या काळातल्या सोन्याच्या बाजारामध्ये वर्चस्व मिळवले होते. त्याचे आरमारही मोठे होते. एस योन गेबेर हे शहर तांबड्या समुद्राच्या उत्तरेकडे वसलेले होते. ते शल्मोनाचे बंदर होते. असे म्हणतात की अरेबियाच्या नैऋत्येकडे असलेल्या ओफिरपर्यंत शल्मोनाच्या गलबतांचे दळणवळण होते. पुढे आता आपण शल्मोनाला शबाच्या राणीने जी भेट दिली तिचा वृत्तांत वाचतो. त्यावरून असं दिसतं श्रोत्यानो की या भेटीद्वारे शल्मोन त्या काळातल्या संपूर्ण जगासमोर परमेश्वराची साक्ष देण्यात यशस्वी झाला. शल्मोनाची कीर्ती वाढली आणि स्पष्टच आहे की कित्येक लोक यरुशलेमेला खऱ्या व जिवंत देवाच्या उपासनेसाठी येऊ लागले. वर्तमान काळाच्या देवाच्या योजनेप्रमाणे असलेल्या युगामध्ये मंडळीने जगापर्यंत देवाची साक्ष पोहोचवणे अपेक्षित आहे. परंतु इस्रायल देशाची संपूर्ण जगात जाऊन देवाची साक्ष देण्यासाठी नेमणूक केलेली नव्हती. आपण पाहतो की जेव्हा इस्रायल देशाने परमेश्वराशी सत्य वर्तन केले, देवाशी हा देश निष्ठावान राहिला, तेव्हा संपूर्ण जगासमोर तो एक जिवंत साक्ष बनला आणि यरुशलेमेत लोक परमेश्वराची उपासना करावयास आले. आजच्या युगात प्रभू येशूची साक्ष आम्ही देऊ शकतो काय? परमेश्वर आमच्यासह आहे याचे पुरावे लोकांना आमच्या वर्तनातून, आमच्या पवित्र जीवनातून दिसतात का? याचा आम्ही विचार करायला हवा. आणि तसे नसल्यास देवाच्या वचनात स्वतःला दृढ करायला हवे. आपले जीवन ख्रिस्त केंद्रित असायला हवे. आपल्या वर्तनातून परमेश्वराच्या प्रीतीचा प्रकाश इतरांना दिसायला हवा. तर श्रोत्यांनो, आमच्यामध्ये ख्रिस्त प्रगट होईल. जसे शल्मोनाच्या ज्ञानातून, वैभवातून परमेश्वराची कृपा जगासमोर प्रगट झाली. 10वा अध्याय ह्यामध्ये आम्ही पाहतो की त्या काळात शल्मोन अत्यंत प्रभावी होता. त्याच्या प्रभावाचे मोठे उदाहरण या अध्यायात आम्हाला सापडते. देवाचा प्रतिनिधी म्हणून संपूर्ण जगातल्या राष्ट्रांवर असलेला शल्मोनाचा प्रभाव आपल्याला शबाच्या राणीच्या या भेटीतून दिसून येतो. पहिलं वचन सांगतं, परमेश्वराच्या नामासंबंधाने शल्मोनाची कीर्ती झाली. ती ऐकून शबाची राणी कूट प्रश्नांनी त्याची परीक्षा पाहाव्यास आली. शबाची राणी शल्मोनाकडे त्याची कीर्ती ऐकून त्याला भेटायला आली. तिने ज्या ठिकाणी माणूस देवापर्यंत पोहोचू शकतो त्या मंदिराविषयी ऐकले होते व त्याविषयी तिला माहिती करून घ्यायची होती. तिने शल्मोनाच्या ज्ञानाविषयी ऐकले होते आणि म्हणून शल्मोनाला कठीण प्रश्न विचारून त्याची प्रतीती पाहायला ती त्याच्याकडे आली. 2-5 वचने पुढे सांगतात, ती आपल्याबरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मोलवान रत्ने व मसाले उंटावर लादून यरुशलेमेस आली. शल्मोनाकडे आल्यावर आपल्या मनात जे काही होते ते सर्व ती त्याचपुढे बोलली. शल्मोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्याने तिला उलगडा करून सांगितले नाही अशी एकही गोष्ट नव्हती. शल्मोनाचे सगळे शहाणपण, त्याने बांधिलेले मंदिर, त्याच्या मेजवानीतील पक्वान्ने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकऱ्यांची खिदमत व त्यांचे पोशाख, त्याचे प्याले बरदार व परमेश्वराच्या मंदिरात चढून जावयाचा त्याचा तो जिना, ही सगळी पाहून शबाची राणी गांगरून गेली. श्रोत्यानो, सर्व काही तिने पाहिले तेव्हा खरोखर तिला नवल वाटले. इब्री लोकासपत्र 9वा अध्याय आणि 22वं वचन आम्हाला सांगतं, आणि नियमशास्त्राप्रमाणे बहुतेक सर्व वस्तू रक्ताने शुद्ध होतात आणि रक्त पाडल्या वाचून पाप क्षमा होत नाही. यशायाच्या पुस्तकात 53 अध्यायात आपण पाहतो की येशूवर सर्व मानवजातीचे पाप लादण्यात आले. तो निरपराध असताना त्याला अपराधांमध्ये गणण्यात आले. आम्हाला पाप क्षमेची शांती मिळावी म्हणून आमच्या पापांची शिक्षा त्याला भोगावी लागली. आमच्या पापांची देवाजवळ खंडणी भरून देण्यासाठी त्याला वधस्तंभावर खेळण्यात आले व त्याच्या त्या आम्हासाठी रक्त सांडण्याने आम्हाला पापांपासून मुक्ती मिळाली. श्रोत्यानो, शल्मोन हुमारपणाद्वारे परमेश्वरापर्यंत पोहोचतो हे तिने प्रत्यक्ष पाहिले आणि हे जे हुमारपण होते ते येशू ख्रिस्ताकडे निर्देश करते. इब्री लोकासपत्र 9वा अध्याय आणि 28व्या वचनाचा पहिला भाग आम्हाला सांगतो, ज्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. त्याच्या रक्ताने पापापासून शुद्ध केलेले ख्रिस्ती जीवन त्याची साक्ष आहे.
जर आम्ही स्वतःच्या प्रयत्नाने पवित्र शास्त्राचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू तर आमच्याने ते शक्य नाही. कारण श्रोत्यानो, आपण आपल्या मूळ पापी स्वभावाचे अजूनही दास आहोत. यशाया संदेष्टा म्हणतो त्याप्रमाणे आमची सत्कृत्ये देवासमोर घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहेत. होय श्रोत्यानो, जोपर्यंत आम्ही येशूच्या रक्तावर म्हणजे त्याने आम्हासाठी रक्त सांडवले असा विश्वास बाळगून पश्चातापी अंतकरणाने त्याच्याजवळ येत नाही, त्याचा अंतकरणात आपला प्रभू म्हणून स्वीकार करीत नाही, तोपर्यंत आमच्यातला पापी स्वभाव नाहीसा होऊ शकत नाही. तोपर्यंत आम्ही ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती होऊ शकत नाही. जेव्हा अशा प्रकारे आम्ही नवीन जन्माचा अनुभव घेऊ तेव्हाच आमच्यातला जुना माणूस हळूहळू अदृश्य होऊन आम्ही ख्रिस्ताचे खरे साक्षीदार बनू शकतो. शबाच्या राणीने यहोवाच्या नावाविषयी शल्मोनाची कीर्ती ऐकली होती. तिने त्याचे ज्ञान अनुभवले व तिने त्याचे होमार्पण पाहिले. त्या होमार्पणाची ती साक्ष झाली. शल्मोनाचे ज्ञान व त्याचे बांधकाम प्रकल्प, त्याने बांधलेले मंदिर, त्याचा स्वतःचा राजवाडा व इतर इमारती या सर्वांमुळे ती प्रभावित झाली. सर्वत्र आनंद, शांती, ऐशाराम आणि ऐहिक संपन्नता होती. थोड्या काळाकरिता देवाचे लोक देवासाठी खरे व विश्वासू साक्षीदार झाले. म्हणून जे काही तिने पाहिले व ऐकले त्याविषयी शबाच्या राणीने खालील वचनांमध्ये प्रतिसाद दिला. 6 आणि 7 वचने पुढे सांगतात. 10 अध्याय 6 आणि 7 वचन. ती राजास म्हणाली, आपली करणी व ज्ञान याविषयीची जी कीर्ती मी आपल्या देशी ऐकली ती खरी आहे. तथापि मी येऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय या गोष्टीचा मला विश्वास येईना. आता पाहते, तो माझ्या कानी आले ते अर्धेही नव्हते. आपले शहाणपण व समृद्धी ह्यांची कीर्ती झाली आहे, तीहून ती अधिक आहेत. ही वचने तिला जे सांगण्यात आले होते त्याच्या अर्ध्यावरही तिने विश्वास ठेवला नाही. परंतु जेव्हा ती आली तेव्हा तिला समजले की जे सांगण्यात आले ते प्रत्यक्ष स्थितीच्या निम्मे देखील नाही. आणि मला नाही वाटत श्रोत्यानो की आज आपल्या प्रभूविषयी अगदी निम्म्या तरी गोष्टी सांगितल्या जातात. संपूर्ण पवित्र शास्त्राचा केंद्रबिंदू येशू ख्रिस्त आहे. त्याच्याविषयी जितके सांगता येईल तितके कमी आहे, पण आवश्यक तेही सांगण्यात येत नाही. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. याचे कारण अगदी स्पष्ट आहे, ते हे की आम्ही स्वतःच पुनरुत्थित ख्रिस्ताला वैयक्तिकरित्या ओळखत नाही आणि ओळख पटल्यानंतरही काही दिवसातच आमची त्याच्याविषयीची पहिली प्रीती थंडावते. त्याच्याविषयी आम्ही कोमट बनतो. त्याचे वचन वाचणे, त्यावर मनन करून प्रार्थनेत राहणे, त्याचे आज्ञापालन करणे या गोष्टी आमच्याकडून होत नाहीत. साहजिकच आमचे त्याच्याविषयीचे ज्ञान व आमची त्याच्याविषयीची साक्ष अगदी तोकडी पडते. म्हणूनच आम्ही आमच्या तारणाऱ्या उद्धारक प्रभू येशूविषयी कोणालाही नीट माहिती देऊ शकत नाही. श्रोत्यानो, आम्हाला ह्या बाबतीत आज स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करायचे आहे. पुढे 8 आणि 9 वचने सांगतात, आपले लोक धन्य होत, हे आपले सेवक ज्यांना आपणासमोर सतत उभे राहून आपल्या शहाणपणाचा लाभ होत असतो ते धन्य होत. ज्याने आपणावर प्रसन्न होऊन आपणाला इस्रायलाच्या गादीवर स्थापिले आहे, तो आपला देव परमेश्वर धन्य होय. परमेश्वर इस्रायलांवर सदा प्रेम करीतो, म्हणून न्यायाचे व धर्माचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे. श्रोत्यानो, ही शबाच्या राणीची साक्ष आहे. मला वाटतं की तिने जिवंत व खऱ्या देवाला ओळखले होते. 10 वचन पहा. तिने राजास 120 किक्कार सोने, विपुल सुगंधी द्रव्ये व बहुमल रत्ने नजर केली. शबाच्या राणीने शल्मोन राजास एवढी सुगंधी द्रव्ये नजर केली की तेवढी पुन्हा कधी कोठून आली नाहीत. तिने आपल्यासह खूप संपत्ती आणली होती. ती तिने शल्मोनाला भेट म्हणून दिली. 11 आणि 12 वचने. हिरामाची जहाजे ओफीर येथून सोने आणीत, त्याप्रमाणेच रक्तचंदनाचे लाकूड आणि बहुमोल रत्नेही विपुल आणीत. राजाने रक्तचंदनाच्या लाकडाचे परमेश्वराच्या मंदिराला व राजवाड्याला कठडे केले. त्याप्रमाणेच गाणाऱ्यांसाठी त्याच्या वीणा व सारंग्या बनविल्या. असले रक्तचंदनाचे लाकूड आजवर आले नाही की दृष्टीस पडले नाही. हिराम हा सोराचा व फिनिशियन लोकांचा राजा होता. आपण या ठिकाणी पाहतो की शल्मोनाने त्याचे बांधकाम प्रकल्प चालू ठेवले. त्याने देवाच्या घरासाठी, राजाच्या घरासाठी स्तंभ बनवले व गायकांसाठी वीणा व सतारी बनवल्या. 13 वचन. शल्मोनाने राजास अनुरूप अशा औदार्याने जे तिला दिले, त्याशिवाय आणखी तिने जे जे मागितले ते सगळे देऊन तिची इच्छा पुरविली. मग ती आपल्या परिवारासह स्वदेशी परत गेली. आपल्या लक्षात आलेच असेल श्रोत्यानो की खऱ्या देवाची ज्यांना ओळख पटली अशा अनेक लोकांपैकी शबाच्या राणीचे एक उदाहरण आहे. तसेच प्रेषितांची कृत्ये या नव्या करारातील पुस्तकात आपण पाहतो की कुशी षंड
तार्शिसचा शॉल आणि कर्नेल यांच्याच परिवर्तनाबद्दल नोंद करण्यात आली आहे. परंतु आम्हाला माहीत आहे की अक्षरशः हजारो लोकांना त्या काळात प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख पटली आणि येरुशलेमच्या मंदिराद्वारे आणि शल्मोनाच्या काळातल्या लोकांच्या साक्षीद्वारे हजारो लोकांना खऱ्या देवाची ओळख पटली. 14 ते 16 वचने पुढे सांगतात, प्रतिवर्षी शल्मोनाकडे सोने येई ते 666 किक्कार भरे. याखेरीज आणखी सौदागर, देवघेव करणारे व्यापारी, निरनिराळ्या लोकांचे राजे व देशांचे सुभेदार यांच्याकडून सोने येई ते निराळेच. शल्मोन राजाने सोन्याचे पत्रे ठोकून 200 मोठ्या ढाली बनविल्या. एकेका ढालीस 600 शेकेल सोने लागले. श्रोत्यानो, हे सर्व काही माझ्या आकलन शक्तीपलीकडे असल्यासारखे वाटते. हा काळ त्याच्या कारकिर्दीचा कळस होता. खरे तर दाविदाने त्याच्या राज्याला या स्थितीप्रत आणले, परंतु राज्यातील शांतता, वैपुल्य आणि भरभराट शल्मोन राजा उपभोगत होता. या सर्व गोष्टी दाविदानंतर राजा झाल्याने तो उपभोगत होता हे लक्षात घ्या. 22 वचन वाचूया. समुद्रावर हिरामाच्या जहाजांबरोबर राजाच्याही तार्शिश जहाजांचा एक तांडा असे आणि 3 वर्षांनी ही तार्शिश जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत, वानर व मोर आणीत असत. श्रोत्यानो, त्याच्या काळात शल्मोनाच्या प्राणी संग्रहालयात मनोरंजनासाठी माकड व सौंदर्यासाठी मोर होते आणि उत्कृष्ट सजावटीसाठी त्याच्याकडे सोने, चांदी व हस्तिदंत होते. शल्मोन राजाच्या आध्यात्मिक स्थितीविषयी एक दुःखद व छिछोर छटा या ठिकाणी दिसून येते. देवाची साक्ष देण्यासाठी शल्मोनाला पाचारण करण्यात आले होते, पण त्याऐवजी तो काय करीत होता तर स्वतःची लहर पूर्ण करण्यासाठी स्वतःची शक्ती आणि वेळ माकड व मोर यांच्यासह घालवित होता. संपूर्ण जग त्याच्या दाराशी येत होते, पण त्यांना आपल्या देवाची साक्ष देण्याऐवजी तो ऐशा आरामात आपल्या लहरी पूर्ण करण्यात वेळ घालवत होता. 23 आणि 24 वचने पुढे सांगतात, शल्मोन राजा धन व शहाणपण या बाबतीत पृथ्वीवरल्या सर्व राजाहून श्रेष्ठ होता. देवाने शल्मोनाच्या ठायी शहाणपण ठेविले होते. ते ऐकण्यास अखिल पृथ्वीवरले लोक त्याच्या दर्शनास येत. याच काळात त्याची कारकीर्द कळसास पोहोचली होती आणि याच काळात विश्वासू साक्षही देण्यात येऊ शकत होती. ते आपण शबाच्या राणीच्या जीवनात पाहिले आणि आताच आपल्याला सांगण्यात आले की अनेक लोक येरुशलेमला येत होते. शल्मोनाद्वारे जगाला एक खरी साक्ष ठेवण्यात आली होती. ही साक्ष देवाची साक्ष होती. 25 वचन, प्रत्येक मनुष्य चांदीची व सोन्याची पात्रे, उंची वस्त्रे, शस्त्रे, सुगंधी द्रव्ये, घोडे व खेचरे यांचा नजराणा वर्षानुवर्ष आणीत असे. स्पष्ट सांगायचे म्हटले तर या पाहुण्यांनी दिलेल्या भेटींमुळे शल्मोन आपल्या राज्याची वाढ करू शकला. विशेष म्हणजे संपन्नतेसाठी प्रसिद्ध असलेल्या राज्याची उन्नती करू शकला. नंतर साहजिकच इस्रायल राज्य जेव्हा दुबळे झाले, त्याची विभागणी झाली, त्यावेळेस अनेक देशांसाठी इस्रायल लुटीचे ठिकाण बनले. आता श्रोत्यांनो, आपण शल्मोनाच्या घोड्यांविषयी पाहणार आहोत. 26 वचन सांगतं, शल्मोनाने रथ व राऊत यांचा संग्रह केला. त्याच्यापाशी 1400 रथ व 12,000 राऊत झाले. त्यातले काही रथ ठेवावयाच्या नगरात व काही येरुशलेमेत आपल्याजवळ त्याने ठेविले. आपण पाहिले श्रोत्यांनो की शल्मोनाकडे आलेली संपत्ती व सामर्थ्य हे त्याच्या बांधकाम प्रकल्पकासाठी खर्च झाले. तरीही त्याच्या संपन्न व शांततापूर्ण राज्याद्वारे व त्याच्या सुज्ञतेद्वारे तो त्या काळात देवाचा एक साक्षीदार होता. त्याच्याकडे व येरुशलेमेत अनेक परदेशी पाहुणे येत असत, परंतु त्यांना खऱ्या देवाची साक्ष देण्याऐवजी शल्मोन विलास व ऐशाराम यांच्यात नंतर गुंगून गेला. ज्या गोष्टी त्याने परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध केल्या त्यापैकी घोडे जमवणे ही एक गोष्ट होती. त्याने रथ व घोडेस्वार जमवले. त्याने आपले घोडदळ विस्तारले. आताच्या म्हणजे आधुनिक रेसकोर्स म्हणजे घोड्यांच्या शर्यतीच्या मैदानापेक्षा त्याच्या घोड्यांच्या पागा कितीतरी मोठ्या होत्या. आताची घोड्यांच्या शर्यतीची मैदाने त्याच्या पागांसमोर एखाद्या शेतकऱ्याच्या कोठाराप्रमाणे छोटी वाटतील. 27 ते 29 वचने पुढे सांगतात, राजाने येरुशलेमेत चांदी घोड्यांप्रमाणे आणि गंधसरू तळवटीतल्या उमराच्या झाडांप्रमाणे विपुल केली. शल्मोनाचे घोडे मिसर देशातून येत. राजाचे व्यापारी घोड्यांच्या एका तांड्याची किंमत ठरवून तांडेचे तांडे घेत. एकेका रथास 600 शेकेल चांदी व एकेका घोड्यास 150 शेकेल चांदी देऊन ते मिसर देशाहून आणीत. हित्ती व आरामी राजांसाठीही असेच ते व्यापारी आणीत. या वचनांवरून आम्हाला दिसून येतं की शल्मोनाने आपल्या राज्यात प्रचंड संपत्ती गोळा केली होती.
तत्कालीन व्यापार क्षेत्रात सोने, चांदी व मूल्यवान पाषाण यांच्या व्यापारावर ताबा मिळवला होता. आपण आज आत्मपरीक्षण करायला हवे आहे. आज आम्ही कशामध्ये व्यस्त आहोत? आज आम्ही देवाच्या वचनाची सेवा करीत आहोत की फालतू गोष्टींमध्ये आमचा वेळ आणि शक्ती वाया जात आहे? मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी आपला पैसा जास्त खर्च होतो की देवाच्या वचनाच्या प्रचारासाठी? आपल्या आध्यात्मिक सौंदर्याच्या वाढीसाठी आपण काही प्रयत्न करतो की शारीरिक सौंदर्य अधिक आकर्षक बनविण्याकडे आपले लक्ष आहे? सोने, चांदी व मौल्यवान वस्तू जमविण्याचा आम्हाला नाद लागला आहे काय? पैसा जमविण्यासाठी आम्ही इतके व्यस्त आहोत की आम्हाला देवासाठी वेळ काढणे शक्य नाही? श्रोत्यानो, शारीरिक सौंदर्य, भौतिक शोभा, सोने, चांदी व मौल्यवान वस्तू, मनोरंजन या सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत. त्या आम्हाला कायमस्वरूपी शांती व आनंद देऊ शकत नाहीत. त्या आम्हाला परमेश्वराचा पवित्र सहवास व सामर्थ्य देऊ शकत नाहीत. आपल्या प्रचंड सोन्या नाण्याने, भौतिक संपत्तीच्या साह्याने आम्ही मृत्यूवर विजय मिळवू शकत नाही. मौल्यवान वस्त्रे आमचे आध्यात्मिक दारिद्र्य लपवू शकत नाहीत. जो खरा देव आम्हाला मानवी बुद्धी पलीकडची शांती, पापक्षमेचा अवर्णनीय आनंद व सार्वकालिक जीवन देतो, त्या देवाची साक्ष देण्यासाठी आमचे पाचारण झाले आहे. क्षणभंगूर सुखाचे प्रदर्शन करण्यासाठी नाही श्रोत्यानो. देवाचे साक्षीदार बनण्यासाठी आम्हाला भौतिक सुखे प्राप्त झाली असतील, पण जे भौतिक सुख आमची दृष्टी ते सुख देणाऱ्या परमेश्वरापासून विचलित करते, ते भौतिक सुख काय उपयोगाचे? देव आम्हावर दया करो व आम्हाला या फालतू मनोरंजनाच्या फंदातून आणि क्षणभंगूर जगिक संपत्तीच्या धंद्यातून सोडो. किती छिछोर या गोष्टी आहेत श्रोत्यानो. आम्हाला आज सतर्क व्हायचं आहे आणि आपलं लक्ष आध्यात्मिक गोष्टींकडे लावायचं आहे. स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करा आणि आपल्या सर्व पापांची कबुली देऊन प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आध्यात्मिक जीवन, आनंदकाळचं जीवन प्राप्त करून घ्या. परमेश्वर आपणाला आशीर्वाद देव. प्रियांनो, आपण पाहिले की शलमोन राजाचा प्रभाव सर्वांवर होता. शबाची राणी हिने स्वतः अनुभव घेतला आणि साक्ष दिली. हे खरे आहे प्रियांनो की देव जेव्हा देतो तेव्हा ते विपुलतेने देतो. आम्हाला त्याची फक्त काळजी घ्यावी लागते आणि त्यामध्ये आणखी भर टाकावे लागते. आजच्या अध्ययनानुसार आपण विचार करू की काय देवाने मला काही दिले आहे? त्याची जाणीव मला आहे काय? जे देवाने मला दिले आहे त्याबद्दल इतरांची साक्ष काय आहे? आज आमचा प्रभाव इतरांवर काय आहे? आणि शेवटचा प्रश्न, काय मी देवाच्या कामात व्यग्र आहे की माझ्या स्वतःच्या कामात? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, जे काही तू आम्हाला देतोस, तुझी अपेक्षा हीच असते की ते आम्ही तुझ्या गौरवासाठी त्याचा उपयोग करावा. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये आत्तापर्यंत तू आम्हाला विपुलतेने दिलेला आहेस. ज्याचा आम्ही विचार करतो त्या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत. परंतु बापा, आज आमची प्रामाणिक विनंती, आमची प्रामाणिक प्रार्थना आहे की प्रभूजी, आम्हाला केवळ तुझी कृपा हवी आहे. होय प्रभूजी, तू आम्हाला भरपूरतेने दिलेला आहेस, परंतु बापा त्याचा उपयोग आम्हाला केवळ तुझ्या गौरवासाठी करायचा आहे. आज जेव्हा आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करतो, प्रभूजी, तुझं गौरव जर त्याच्यामध्ये नाही तर तू आम्हाला क्षमा कर. परंतु बापा, इथून पुढे आमच्या जीवनामध्ये जे काही तू आम्हाला दिलेलं आहे त्याच्याद्वारे आम्ही तुझं गौरव करावं, म्हणून तू आमच्यावरती तुझी कृपा अधिक विपुलतेनं कर. प्रभू, आम्ही तुझी लेकरं आहोत, आम्ही चुकणारे आहोत, बहकणारे आहोत, हे तुला देखील ठाऊक आहे. परंतु बापा, आम्हाला योग्य मार्गावर आणणारा तूच आमचा जिवंत देव आहेस. आणि म्हणूनच बापा, आम्ही सातत्यानं तुझ्या चरणापाशी येत आहोत. आजही बापा, आम्हाला जे तू शिकवलंस याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. कृपाळू देव आपणाबरोबर सदैव असो.